नमस्कार मित्रांनो, इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण एका महत्त्वपूर्ण पदाविषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत। पदाचं नाव आहे चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवायझर। या पदाविषयीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत। सर्वात प्रथम याच्या ज्या आहेत तर आपण ट्रेनिंग पाहणार आहोत, त्यानंतर याच्यासाठी असणारे वेतन, याच्यासाठी असणाऱ्या सुविधा, सुट्ट्या किती भेटतात, त्याच्यानंतर टोटल इन हँड सॅलरी किती भेटते, त्याच्यानंतर प्रमोशन कसं होतं, या संबंधीची सर्व माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा। हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला या पदाविषयी कोणताही डाऊट जो आहे तर तो राहणार नाही। अशाच पद्धतीने आपण इतर जे काही रेल्वेचे जे काही पद असतील त्यांच्याविषयी देखील माहिती या चॅनलवर अपलोड करणार आहोत। म्हणून तुम्ही या चॅनलला आजच जे आहे तर ते सबस्क्राइब करून ठेवा। तसेच रेल्वे भरतीची तयारी करत असाल तर त्याच्यासाठी आपली ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच आहे। अधिक माहितीसाठी तुम्ही या दिलेल्या नंबरवर संपर्क साधा। तसेच डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिली आहे, तेथून देखील तुम्ही ऍप डाउनलोड करू शकता। चला तर आपण पाहूया। सगळ्यात आधी ट्रेनिंग। या पदावर नियुक्त झाल्यानंतर तुमची 60 दिवसाची ट्रेनिंग असते। किती? 60 दिवसाची ट्रेनिंग असते, जी झोनल किंवा डिव्हिजन रेल्वे इन्स्टिट्यूट सेंटर मध्ये होत असते। जसं महाराष्ट्रात सांगायचं झालं तर महाराष्ट्रात भुसावळ इथं रेल्वेचं झोनल रेल्वे इन्स्टिट्यूट आहे। तर या झोनल रेल्वे इन्स्टिट्यूट मध्ये या पदाविषयीची तुमची जी आहे तर ती ट्रेनिंग होईल। तसेच तुमची ट्रेनिंग तुमची 8 तासाची असेल। त्या 8 तासाच्या ट्रेनिंग मध्ये तुम्हाला वेगवेगळे गोष्टी शिकवल्या जातील। शिकवण्याचं माध्यम असेल हिंदी तसेच इंग्रजी, अशा दोन माध्यमांमध्ये तुम्हाला त्या गोष्टी ज्या आहेत तर ते शिकवल्या जातील। त्याच्यानंतर या शिकवल्या गोष्टींवर थोडीफार एक्झाम पण होत असते। त्या एक्झाम पण तुम्हाला जे आहे तर ते द्याव्या लागतात। संडे ऑफ असतो। तसेच जो काही नॅशनल हॉलिडेज असतात तर त्याला देखील तुम्हाला ऑफ भेटून जातो। जे काही 16 नॅशनल हॉलिडेज सरकारकडून घोषित करण्यात येतात, केंद्र सरकारकडून त्यांची सुट्टी भेटते। तसेच झोनल काउन्सिल द्वारे काही सुट्ट्या असतात तर त्या सुट्ट्या देखील तुम्हाला भेटत असतात। आणि जर तुम्हाला या व्यतिरिक्त सुट्टी घ्यायची असेल तर तुम्हाला फक्त कॅज्युअल लीव्ह मिळते, ज्याला आपण सीएल म्हणतो। तरी कॅज्युअल लीव्हच तुम्हाला मिळत असते। बाकीच्या ज्या लीव्ह असतात तर त्या तुम्हाला इथे ऍप्लिकेबल होत नाही। ट्रेनिंग चालू असताना तुम्हाला ऍक्च्युअल पगार दिला जात नाही, परंतु तुमचा जो पगार असतो तर तो जवळपास 53,100 एवढा जो आहे तर तो तुमच्या ट्रेनिंगच्या कालावधीमधला एक पगार जो आहे तर तो तुम्ही इथं म्हणू शकता। आलं लक्षात तुम्हाला? चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवायझर याचं प्रमोशन कसं होतं ते आपण पाहणार आहोत। बघा, यांचं जेव्हा ड्युटी होते त्याच्यानंतर 3 वर्षानंतर, जवळपास 3 वर्षानंतर तुम्ही परीक्षा देऊन कमर्शियल सुपरिटेंडंट ही जी पोस्ट आहे तर ती मिळवतात। त्याच्यानंतर तुमची हे 5-1 वर्ष पूर्ण झाले किंवा इथून 3-1 वर्ष पूर्ण झाले तर तुम्ही असिस्टंट कमर्शियल मॅनेजर्स हे जे पद आहे तर ते होऊन जातात। त्याच्यानंतर तुमचं आणखी प्रमोशन होऊ शकतं डीसीएम ला। डीसीएम म्हणजे डिव्हिजनल कमर्शियल मॅनेजर। आणि जर तुमची सर्व्हिस उरली असेल, तुम्ही फार कमी वयात लागले असाल आणि परीक्षा देऊन एक्झाम देऊन तुम्ही लगेच डिपार्टमेंटल प्रमोशन घेत गेलाय आणि जर तुमची सर्व्हिस उरली तर तुम्ही सिनियर डीसीएम देखील होऊ शकता। जे असं पद आहे की जे युपीएससी सारख्या परीक्षेमधून भरलं जातं। लक्षात घ्या, सिनियर डिव्हिजनल कमर्शियल मॅनेजर हे पद जे आहे तर ते इथपर्यंत तुमचं जे आहे तर ते प्रमोशन होऊ शकतं। तुमची पोस्टिंग कुठे असते? तुमची पोस्टिंग ही एक्स किंवा वाय सिटीज या शहरांमध्ये होईल। लक्षात घ्या, रेल्वेने काय केलेले, एचआरए ठरवताना एक्स वाय झेड सिटीज मध्ये शहरांचं वर्गीकरण केलेले आहे। एक सिटी मध्ये महाराष्ट्रातलं कोणतं येतात? पुणे आणि मुंबई, ही दोनच सिटी फक्त महाराष्ट्रातली कशामध्ये येतात? एक्स सिटी मध्ये येतात, कारण की यांच्यात राहण्याचा खर्च जास्त असतो असं त्यांचं कॅल्क्युलेशन आहे। बाकीच्या खूप साऱ्या सिटी जसं की नाशिक, अमरावती, नागपूर वगैरे या सर्व वाय दर्जाच्या सिटीमध्ये जे आहेत तर ते येऊन लागतात। तुमची स्टेशनवर ड्युटी लागू शकते। तसेच जे डीआरएम ऑफिस असतं तर तिथे देखील तुमची ड्युटी लागू शकते। तुमची ड्युटी ही 8 तासांची असते। रविवारी तुम्हाला सुट्टी मिळते। आणि जर तुमची ड्युटी ही डीआरएम ऑफिसला असेल तर तुम्हाला शनिवार आणि रविवार या दोन्ही दिवशी जे आहे तर ती ऑफ भेटू शकते। जर तुमची स्टेशनवर ड्युटी असेल तर तुम्हाला फक्त रविवारची ऑफ जी आहे तर ती मिळू शकते। इथं डे आणि नाईट अशा दोन्ही शिफ्ट असू शकतात तुमच्या, म्हणजे तुम्हाला कोणत्याही शिफ्टला जे आहेत तर ते टाकू शकतात। डेच्या किंवा नाईट शिफ्टला दोन्ही शिफ्ट याच्यात जे आहेत तर ते असतात। पुढचं पाहिजे कामाचं स्वरूप काय असतं? कामाचं स्वरूप, जर तुम्ही डीआरएम ऑफिस मध्ये तुमची पोस्टिंग झाली तर तुमचं ऑफिशियल वर्क असतं, फक्त ऑफिस वर्क असतं जर तुम्ही डीआरएम ऑफिस मध्ये गेला तर। ओके, पुढे जर तुम्ही फील्डवर म्हणजे स्टेशनवर राहिला तर तुमचा हा फील्ड जॉब असतो।
लक्षात घ्या, तो फील्ड जॉब असतो. म्हणजे हा जॉब तुम्हाला कोणत्याही पद्धतीचा येऊ शकतो. तुम्हाला डीआरएम ऑफिस मध्ये येऊ शकतो किंवा तुम्हाला फील्ड मध्ये पण येऊ शकतो. तसेच स्टेशन आणि ट्रेन या दोघांमधील तिकीट देखील तुम्ही तपासू शकता. ते काम टीसीचं असतं, तरी ते देखील काम तुम्ही करू शकतात. पार्सल किंवा वस्तू यांचा रेकॉर्ड मेंटेनन्स तुम्हाला करावं लागतं. त्याच्यानंतर डीआरएम ऑफिस मध्ये जर तुमची नेमणूक असेल तर तुम्हाला डीआरएम ऑफिस मधील रेकॉर्ड मेंटेन करावे लागतात. तसेच माल अनलोडिंग, लोडिंग किंवा अनलोडिंग जेव्हा होतं तर त्यावेळी तुम्हाला तिथं उपस्थित राहावं लागतं. तर त्याच्यासाठी टाइम किंवा त्या सगळ्या गोष्टी, आणि यांना युनिफॉर्म पण असतो. यांना ब्लॅक पॅन्ट आणि व्हाईट शर्ट असा जो आहे तर तो युनिफॉर्म देखील असतो. हे असतं त्यांचं कामाचं स्वरूप. पुढचं पाहणार आहोत, त्यांना पगार किती असतो. पगार फार महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो, बघून घेऊया. त्यांचं लेवल जे आहे तर ते 6 आहे. लेवल 6 ला ग्रेड पे असतं 4200. ग्रेड पे 4200 असल्याने त्यांचं बेसिक पे येतं 35,400 आणि सगळं कॅल्क्युलेशन हे बेसिक पे ने होत असतं मित्रांनो. बेसिक पेच्या 50% सध्या डिअरनेस अलाउन्स म्हणजे महागाई भत्ता चालू आहे, तो काहीच महिन्यांनी आता 54% पण होणार आहे. म्हणजे हे जे आपण सांगतोय तर या पगारामध्ये तुमची वाढ होणार आहे जेव्हा तुम्ही ऍक्च्युअल जॉईनिंग करणार तेव्हा. सध्या 50% महागाई भत्ता आहे, तर त्याच्यानुसार तुम्हाला 17,700 भेटतात. तुमचं HRA म्हणजे घर भाडे भत्ता, हाऊस रेंट अलाउन्स, जर तुम्ही एक सिटीत असाल म्हणजे मुंबई पुण्यासारख्या सिटीमध्ये असाल तर तुम्हाला 10,260 भेटतात. जर तुम्ही वाय सिटी मध्ये असाल तर तुम्हाला 7,080 भेटतात. तसेच ट्रॅव्हल अलाउन्स एक सिटीज मध्ये असाल म्हणजे मुंबई पुण्यासारख्या तर 5400 आणि वाय सिटी मध्ये असाल तर 2700 तुम्हाला हे भेटतं. आणि तुमचं न्यू पेन्शन स्कीम नुसार काही पैसे कपात केले जातात. ते किती असतात, 5,310 एवढे तुमच्या ग्रॉस सॅलरी मधनं पैसे हे कपात केले जातात, कारण की तुमच्या पेन्शन आणि या गोष्टींसाठी. जर आपण एक्स सिटीच्या संदर्भात जर बोलायचं झालं तर ग्रॉस पेमेंट तुमचं असतं 69,120 रुपीज आणि तुम्हाला इन हँड किती भेटतात 63,000. एवढे जे पैसे जे आहेत तर ते तुम्हाला इन हँड भेटतात. 63,810 एवढे रुपये तुमच्या अकाउंटमध्ये येतात दरमहाला. जर तुम्ही वाय सिटीज मध्ये असाल तर तुम्हाला 62,880 एवढं तुमचं ग्रॉस सॅलरी असते. पण त्याच्यातनं एनपीएस आणि इतर जे काही कपात होत असतात तर तुमच्या इन हँड सॅलरी किती भेटेल 57,570 रुपये एवढी जी आहे तर ती इन हँड सॅलरी मिळते. याच्यामध्ये थोडाफार बदल होऊ शकतो मित्रांनो, प्रत्येकाचं थोडंसं कॅल्क्युलेशन वेगळं राहतं. पण याच्यात असाने बदल होणार, मी सांगितलं 50 आणि भेटते 30 असाने बदल होणार. 57 आहे, 58 होईल, 56 होईल, पण ही भविष्यात वाढणारच आहे. कारण की हा जो डीआरएस अलाउन्स असतो हा वाढत असतो, HRA वाढत असतो तुमचा. त्याच्यामुळे तुमचा पगार जेव्हा तुम्ही ऍक्च्युअल जॉईन कराल तर यापेक्षा नक्कीच तुम्हाला जास्त पगार जो आहे तर तो बघायला मिळेल. पुढचं पाहिजे सुट्ट्या किती मिळतात. लिव्ह ऑन ऍव्हरेज पे तर 30 सुट्ट्या असतात अशा या, म्हणजे या पगारी सुट्ट्या म्हणा तुम्ही यांना पगारी सुट्ट्या. त्याच्यानंतर लिव्ह ऑन हाफ ऍव्हरेज पे या 20 सुट्ट्या असतात. कॅज्युअल लिव्ह या 10 असतात आणि नॅशनल हॉलिडेज 16 असतात. आता हे प्रत्येक राज्यानुसार काही हॉलिडेज बदलत पण चालतात. काही राज्यांमधील काही सणांना रेल्वे कर्मचाऱ्यांना पण सुट्टी असते, पण तरी पण 16 नॅशनल हॉलिडे. तर एवढे तुमच्या ज्या आहेत तर त्या सुट्ट्या आपण बघायला मिळतो. बघा हे 30 आणि 20 50 आणि हे 60 70 म्हणजे 76 सुट्ट्या तुम्ही बघू शकता. 76 सुट्ट्या असतात तुम्हाला. खूप चांगल्या अशा सुट्ट्या ज्या आहेत म्हणजे 30 दुने 60 म्हणजे 2 महिने तर तुम्ही घरीच असतात, घरी राहू शकतात. म्हणजे अशा पद्धतीच्या एवढ्या सुट्ट्या तुम्हाला इथं चांगल्या पद्धतीच्या सुट्ट्या देखील बघायला मिळतात. पुढचं तुमची बदली होते का हो. रेल्वे प्रशासन तुमची 3 ते 4 वर्षांनी डायरेक्टली बदली करून टाकतं. तुम्हाला एक डिपार्टमेंट मध्ये शक्यतो काही लोकांना ठेवत नाही. तुम्हाला जर बदली करायची असेल ना तुम्हाला रिक्वेस्ट टाकावी लागते, तुम्हाला स्वतः अर्ज करावा लागतो. पण हा अर्ज आहे ना काही ठराविक वर्ष पूर्ण झाल्यानंतर होतो. जनरली 3 वर्षाच्या पुढेच होतो आणि 5 वर्ष असा कालावधी लागतो. ज्यांनी 5 वर्ष त्यांची सर्व्हिस पूर्ण केलेली आहे त्यांच्याच रिक्वेस्टवर जे आहे तर ती बदली करण्यात येते. पुढची एक बदलीचा एक प्रकार आहे मित्रांनो, तो असतो म्युच्युअल बदली. म्युच्युअल म्हणजे सहमतीने, सहमतीने बदली. याच्यासाठी जबरदस्त खूप सारे क्रायटेरिया असतात की पद सेम पाहिजे, कॅटेगरी सेम पाहिजे. पण फॉर एक्झाम्पल एक व्यक्ती आहे तो एक्स या शहरात आहे, एक व्यक्ती आहे तो वाय या शहरात राहतो, तो या दुसऱ्या शहरात राहतो. या दोघांना एकमेकांच्या शहरात बदली करायची आहे. याला इकडे जायचं त्याला तिकडे जायचं म्हणजे ते हे करायचं, त्यांना इंटरचेंज करायचंय. मग जर समजा ते एकच पद सारखं असेल, कॅटेगरी सारखी असेल त्यांची, तर ते लगेच म्हणजे कोणत्याही दिवशी म्हणजे त्यांना वर्ष पूर्ण झाले पाहिजे असं नाही. सुरुवातीला जॉईनिंगचे 10 दिवस 15 दिवस 60 दिवस 70 दिवस किती दिवस पूर्ण झाले तर तुम्ही म्युच्युअल याच्याने चेंज करू शकतात. पण त्याचे खूप सारे क्रायटेरिया रूल्स रेग्युलेशन राहतात. पण तरी पण हे सगळ्यात सोपं असतं. त्याच्यानंतर तुम्ही तुमचे पती किंवा पत्नी यांच्या ग्राउंडवर देखील तुमची बदली होऊ शकते. फॉर एक्झाम्पल समजा ते सरकारी जॉबमध्ये पण आहेत किंवा प्रायव्हेट जॉबमध्ये
शेवटी सरकारी जॉबचा लवकर फरक पडतो. फॉर एक्झाम्पल ते राज्य शासनाच्या एखाद्या विभागात आहे, ते पुण्याला इथं नोकरीला आहे आणि तुम्हाला टाकलं जळगाव भुसावळकडे टाकलं तर तुम्हाला पुणेकडे बदली भेटू शकते, किंवा तुम्ही बाकीच्या अहमदाबाद इकडे तिकडे राहिल्या तरी तुम्हाला पुण्याच्या ठिकाणी बदली त्या कारणांवरून भेटू शकते. तसेच त्यांचा प्रेग्नन्सी असेल किंवा पॅरेंटल लीव्ह असेल तर त्यावेळी देखील तुम्ही बदलीचं ऍप्लिकेशन टाकू शकतात. हे सर्वदा रेल्वे डिपार्टमेंटवर असतं तुमची बदली करणं का नाही. आलं लक्षात. तर या कारणांनी तुमची बदली होऊ शकते. बदलीचाही काही एवढा विशेष असा क्रायटेरिया नाही आहे. सुविधा काय भेटतात, तुम्हाला एक घर भेटतं, तुम्हाला रेल्वेचं क्वार्टर मिळू शकतं टाईप 3चं. टाईप 3चं म्हणजे तुम्ही 1 BHK समजा याला थोडंफार. काहींमध्ये 2 हॉल पण असतात, पण तरी पण एक बेडरूम असतो, एक हॉल असतो आणि सर्व बाथरूम वगैरेची सुविधा असते, बाल्कनी असते, अशा छोट्या मोठ्या सुविधा असतातच. एक नॉर्मल क्वार्टर असतं, 1 BHK टाईपचं क्वार्टर असतं. रेल्वेचं हॉस्पिटल तुम्ही ऍक्सेस करू शकता. तसेच तुमचा परिवार म्हणजे तुमची वाईफ असेल आणि तुमच्या 2 मुलांपर्यंत तुम्हाला रेल्वे हॉस्पिटल हे ऍक्सेस भेटू शकतो. तसेच रेल्वेचा जर ग्राउंड असेल तर तिथे देखील तुम्ही ऍक्सेस करू शकतात. म्हणजे तुमच्या मुलांना काही पोलीस भरतीची वगैरे प्रॅक्टिस करायची असेल तर त्या रेल्वेच्या ग्राउंडवर करू शकतात, त्यांना ती परमिशन असते. तसेच 2 मुलांपर्यंत शक्यतो तुम्हाला 33,750 रुपये प्रति मुलं त्यांच्या शिक्षणासाठी भेटू शकतात रेल्वेकडून. ती देखील रेल्वेची सुविधा असते. तसेच रेल्वे त्यांच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस पण देते. हा दिवाळी बोनस यांना किती असतो, 17,951 एवढा असतो. तसेच रेल्वेमधून प्रवास करताना तुम्ही पाहिले असेल हे कर्मचारी जर लोकलमध्ये असतील, लोकल डब्यामध्ये असतील तर शक्यतो तिकीट नाही काढलं तरी यांचं धकून जातं तेवढं. तसेच स्लीपर क्लासला थोडंफार कधी तिकीट काढावं लागतं. तसेच यांना जे आहे ना फर्स्ट क्लास एसीचं जर त्यांचे 5 वर्ष सुरुवातीचे 5 वर्ष असतील तर त्यांना एक पास वर्षातनं फ्री असतो. म्हणजे एक तिकीट वर्षातनं फ्री असतं. फर्स्ट क्लास एसी मधून ते प्रवास करू शकतात. जर त्यांचे 5 वर्ष पूर्ण झाले तर त्यांना वर्षातून हेच 3 तिकीट भेटतात. तर त्या 3 तिकिटाने ते प्रवास करू शकतात. आणि जर जनरल मध्ये पाहिलं तर जनरल मध्ये हे बिना तिकीटचे पण प्रवास करतात तरी यांना कोणी रोखू शकत नाही. तर ते त्यांचं थोडंफार हे चालतं कर्मचारी असल्यामुळे. आलं लक्षात तुम्हाला. तर या सर्व सुविधा या सर्व गोष्टी ज्या आहेत या पदाशी निगडीत आहे. तर आय होप तुम्हाला सर्व माहिती जी आहे तर ती कळाली असेल. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. तसंच हे बेल आयकॉन प्रेस करून ठेवा. जसंच ज्यांना ही बॅच जॉईन करायची असेल रविकांत वर्मा सरांची, जे ऑलरेडी एक्स RRB सिनियर सेक्शनल इंजिनियर आहेत, त्यांची ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच आहे. तर याच्या जॉईन करण्यासाठी तुम्ही हा जो क्रमांक आहे याला संपर्क साधा. तसेच डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेली तिथून देखील तुम्ही या कोर्सला जॉईन करू शकतात. आता आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.